यानंतर आपण थेट जाऊयात केदारनाथला, जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेले आहेत। त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि ते ध्यानस्थ होऊन पूजा करतायत। देशातल्या लाखो कोट्यवधी भाविकांसाठी अत्यंत श्रद्धेचं असलेलं हे केदारनाथाचं मंदिर आणि या मंदिराचं जे दर्शन आहे ते आजपासून सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं होणार आहे आणि पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथाचं दर्शन ते घेत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत ज्यांनी केदारनाथाचं दर्शन घेतलंय। याआधी इंदिरा गांधींनी केदारनाथाचं दर्शन घेतलं होतं आणि पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ज्यांच्या दर्शनानंतर केदारनाथाचं सर्वसामान्यांसाठी जे दर्शन आहे ते खुलं होणार आहे। हे मंदिर जे आहे ते अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा या काळात खुलं असतं आणि हिवाळ्यात इथल्या देवांच्या ज्या मूर्ती आहेत त्या उखीमठ या स्थानावर आणल्या जातात आणि तिथंच त्यांचं पूजन केलं जातं। कारण हा जो सगळा परिसर आहे तो परिसर बर्फाने छादित असतो, त्या ठिकाणी जाता येत नाही, तिथलं वातावरण जे आहे ते अत्यंत प्रतिकूल असतं, त्यामुळे त्या काळामध्ये इथं पूजा अर्चा होत नाही। त्यामुळे त्या मूर्ती ज्या आहेत त्या उखीमठ या स्थानावर आणल्या जातात आणि तिथंच त्यांचं पूजन केलं जातं। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत। प्रशांत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा जो दौरा आहे तो किती महत्त्वाचा आणि का? विलास, खरं तर केदारनाथाचं द्वार आहे ते ओपन होण्याच्या आधी, ते दरवाजे खुले होण्याच्या आधी पहिल्यांदा तिथं पोहोचणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत। याच्या आधी काही पंतप्रधानांनी म्हणजे इंदिरा गांधींनी केदारनाथाचं दर्शन घेतलेलं आहे, मात्र ते दरवाजे ओपन झाल्यानंतर म्हणजे नंतरचं दर्शन होतं आणि आज पहिल्यांदा म्हणजे दरवाजे खुले झाल्यानंतर पहिले भक्त बाबा केदारनाथ यांच्या दारात पोहोचलेले नरेंद्र मोदी आहेत। आता ते गर्भगृहामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी दर्शन घेत आहेत। जवळपास 1 तास ही पूजा चालणार आहे आणि त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये काही विविध प्रकल्पांचं उद्घाटन जे आहे ते देखील नरेंद्र मोदी करणार आहेत। उत्तराखंडमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपनं अतिशय मोठा विजय जो आहे तो प्राप्त केलेला आहे आणि त्या विजयानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच या ठिकाणी पोहोचलेले आहेत। केदारनाथाचं जे मंदिर आहे ते हिवाळ्यामध्ये त्या ठिकाणी मोठी बर्फवृष्टी होत असते, त्यामुळं काही काळ बंद असतं, जवळपास 6 महिने, आणि त्याच्यानंतर अक्षय तृतीयेला त्या ठिकाणी मंदिराची साफसफाई सुरू होते आणि मे महिन्यामध्ये हे मंदिर जे आहे ते पर्यटकांसाठी खुलं होत असतं। आपल्याला माहिती आहे की 3-4 वर्षापूर्वी या ठिकाणी मोठी दुर्घटना जी आहे ती झालेली होती आणि त्याच्यानंतर केदारनाथचं वलय जे आहे ते खरं भक्तांच्या मध्ये पुन्हा एकदा खरं तर प्रस्थापित करण्याची सरकारला गरज आहे आणि त्या दृष्टीनं पंतप्रधान स्वतः या ठिकाणी जाऊन भगवान शंकराला रुद्राभिषेक करणार आहेत। जवळपास 1 तास ही पूजा चालणार आहे। थोड्याच वेळापूर्वी मंदिराचं जे पूर्वेकडचं द्वार आहे त्या ठिकाणाहून पंतप्रधानांनी मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्या ठिकाणी आता पूजा सुरू आहे। तिथं पूजा सुरू आहे, पण गेल्या 3-4 वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं हे मंदिर उभं राहिलेलं आहे त्या तिथं अनेक विकास कामही उभं राहिल्याचं कळतंय। कशा पद्धतीने हे मंदिर उभं राहिले? खरं तर ज्या हे निसर्गाचं जे आव्हान होतं त्याला पार करत हे मंदिर किंवा याची जी रया आहे ती पुन्हा मिळवून देणं हे सरकारसाठी एक मोठं आव्हान होतं। जेव्हा त्या ठिकाणी मोठा महाप्रलय झालेला होता त्याच्यानंतर उत्तराखंडमध्ये विकास करताना तिथल्या निसर्गाची जी समतोल आहे तो देखील लक्षात घेणं गरजेचं आहे। याच्याबद्दल देखील पर्यावरणवाद्यांनी आवाज उठवलेले होते। उत्तराखंडमधलं जे धरण आहे टेहरीचं, त्या धरणाच्या संदर्भातल्या कामावरती ही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं। मात्र या सगळ्याचा समतोल साधत कुठंतरी आता पुन्हा एकदा या पीठाचं, या चारधाम क्षेत्र म्हणून जे ओळखलं जातं त्याचं धार्मिक महत्व टिकवणं, पर्यटनाच्या दृष्टीने देखील ते फार महत्वाचं आहे। हे सगळं टिकवणं महत्वाचं होतं। विशेष म्हणजे चारधाम मधलं हे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी मागे देखील पंतप्रधान बोललेले होते की चारधामची जी यात्रा आहे ती आपल्या सगळ्या देशातल्या भक्तांना सर्व काळ म्हणजे कुठलाही ऋतू असला तरी त्या ऋतूमध्ये जाता यावं अशा पद्धतीनं करण्याची गरज आहे। कारण अनेक क्षेत्र जी आहेत तीर्थक्षेत्र ती हिवाळ्याच्या काळामध्ये कधी मोठ्या पावसामुळे बंद असतात, मात्र ही निसर्गाची संकट पार करत
12ही महिने भक्तांना तिथं जाण्याची सोय करता यायला पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच्या आधी म्हटलेलं आहे. आणि कदाचित आजच्या कार्यक्रमामध्ये ते या संदर्भातल्या काही नव्या घोषणांची पुन्हा एकदा उद्गार हे करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचं उद्घाटन केलेलं होतं, ज्याच्यामध्ये हे 4 धाम जे आहेत ते एकाच प्रकल्पांतर्गत जोडण्याची योजना त्यांनी जाहीर केलेली होती. नक्कीच. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं केदारनाथला जाणं हे खूप महत्त्वाचं आहे, राजकीय दृष्ट्या सुद्धा आणि पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथं गेलेले आहेत. आज त्यांच्या दर्शनानं या सगळ्या दर्शनाची सुरुवात होणार आहे. पण त्यांच्या जाण्यानं या सगळ्या परिसराला किती मोठा फायदा होऊ शकतो? प्रशांत कदम यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पण खऱ्या अर्थानं गेल्या 4 वर्षापूर्वी जो महाप्रलय आला होता, त्या महाप्रलयातून हे केदारनाथाचं मंदिर उभं राहतंय खऱ्या अर्थानं. आणि लाखो भाविक केदारनाथाकडे जात असतात आणि हे जे पर्यटन क्षेत्र भाविकांचं अत्यंत श्रद्धेचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. 4 धामपैकी एक हे क्षेत्र आहे. त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथाचं हे मंदिर आहे. आणि लाखो भाविक इथं जात असताना त्यांच्यासाठी ज्या सोयीसुविधा आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न जो आहे तो इथं झालेला आहे त्या प्रलयाच्या नंतर.